नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी. या क्षणाची ट्रान्स हार्बरची रेल्वे वाहतूक जी आहे ती ठप्प झाल्याची माहिती कळतेय. तुर्भे स्टेशन जवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे ही वाहतूक ठप्प झाल्याची प्राथमिक माहिती आपल्या हाती आली आहे. तर ऐन गर्दीच्या वेळी खरं तर सकाळची वेळ आहे, कामाला जाण्याची तसंच शाळा कॉलेजेसला जाण्याची. आज शनिवार असला तरी सुद्धा अनेक जण घराबाहेर सकाळच्या वेळी पडत असतात आणि याच वेळी वाहतुकीचा असा प्रकारे खोळंबा झालाय. नेमकं कारण काय आहे सांगतायत आमच्या प्रतिनिधी स्वाती आपल्यासोबत आहेत. स्वाती, नेमकं काय कारण कळतंय, कशामुळे ही वाहतूक ठप्प झाली आहे? तर वाहतूक ठप्प होण्यापाठीमागचं कारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा झालाय. स्वाती लोखंडे ढोके आमच्या प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत. स्वाती, काय तपशील? खरं तर एक साधारणतः 8:40ची घटना आहे की तुर्भे स्टेशन च्या दरम्यान ही ओव्हरहेड वायर तुटली आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहे. जर आपण बघितलं आहे मोठा एक लॉंग वीकेंड आलेला आहे आणि बरेचसे लोक जे आहेत त्यांनी सुट्टी घेतलेली आहे, त्यामुळे त्रास नक्की होतोय. खरं तर आज काही लोक वर्किंग पण आहेत, त्यामुळे त्रास नक्की होते. पण जो आपण जर म्हटलं की मोठ्या प्रमाणात होत नाही, कारण अनेक लोक सुट्टीवर गेलेत. पण जे आज शनिवारी काम करतात, आधीच एक तर वीकेंडला काम करण्याचा वैताग असतो आणि त्याच्यामध्ये ओव्हरहेड वायर तुटणं, त्याच्यामुळे आज लोक वैतागले असतील. पण काही वेळातच ही ठीक होईल अशी आशा करायला हरकत नाहीये. बरं, तर काही वेळातच वाहतूक ठीक होईल अशी आशा आहे. धन्यवाद स्वाती या माहितीसाठी. आणि आता बघणार आहोत 2019चा महासंग्राम. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात जोरदार प्रचार सुरू आहे आणि आजचा शनिवार हा सभांचा दिवस म्हणावा लागेल, कारण आज राज्यभरात सभांचा धडाका असणार आहे. दुपारी सातारा आणि नगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आहे, तर संध्याकाळी पुण्यातील कोथरूड येथे मुख्यमंत्र्यांची सभा असणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची देखील आज सभा आहे. दौंडमध्ये त्यांची प्रचार सभा आहे. सोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा आज दुपारी पुण्यामध्ये रोड शो आहे. तर अलिबाग आणि पैठणमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांची देखील प्रचार सभा होणार आहे. तर कोल्हापुरात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांच्यासह धनंजय मुंडे यांच्याही सभा होणार आहे. त्यामुळे एकूणच आजचा दिवस सभांचा म्हणावा लागेल. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संदीप, अवघे 2 दिवस उरलेले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्याचं मतदान 23 तारखेला होते आणि त्या पार्श्वभूमीवर आज सभांचा धडाका. नक्कीच स्वाती, 2 टप्पे पूर्ण होण्याआधी त्याच्या आधी नेते पश्चिम महाराष्ट्रामध्ये परतले नव्हते. मात्र आता 2 टप्पे पूर्ण झालेत आणि आता 3रा टप्पा जो आहे तो 23 तारखेला आहे. त्यामुळे राज्यातल्या सगळ्या नेत्यांनी जे लक्ष आहे ते पश्चिम महाराष्ट्रावर आता केंद्रित केलं आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यांचा जर विचार केला तर येणारा आजचा शनिवार आणि उद्याचा रविवार म्हणजे हा वीकेंड पूर्ण सभांचा धडाका असणार आहे असं म्हणता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यामध्ये आहेत, साताऱ्यात देखील आहेत, शरद पवार देखील आज साताऱ्यामध्ये आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी ते सभा घेणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील साताऱ्यात असणार आहेत, कोल्हापूरमध्ये देखील असणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर हे दोन्ही नेते आज कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगली या तिन्ही शहरांमधनं सभा घेणार आहेत. खरं तर पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जायचा, मात्र भाजपनं तिथं मुसंडी चांगलीच मारलेली आपल्याला माहिती आहे स्वाती. मात्र आता वंचित बहुजन विकास आघाडी जी आहे त्या आघाडीनं देखील आता प्रचारात जोर घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पहिल्यांदाच असदुद्दीन ओवेसी हे कोल्हापूरमध्ये सभा घेणार आहेत. मागच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की ओवेसी यांना प्रचंड विरोध केला होता कोल्हापूरकरांनी, हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता सभेला. मात्र आज त्यांची सभा होणार आहे. त्यामुळे आज सगळे जे नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांच्या भाषणांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडणार आहेत आणि त्यामुळं मतदार किंवा नागरिकांचं एक प्रकारे त्यांचं मनोरंजन होणार असलं तरी ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात मात्र नेत्यांची चांगलीच घालमेल होणार आहे. कारण बऱ्यापैकी तापमान जर आता पाहिलं, राजकीय वातावरण जसं स्वाती गरम होतंय तसंच कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात 36 ते 38च्या दरम्यान तापमान आहे. त्यामुळे आज प्रचार सभा ह्या उन्हाच्या झळा सहन करतच पार पडणार आहेत असं म्हणता येईल. अगदी संदीप, त्यामुळे मतांची शिदोरी आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी आज जे नेते मंडळी आहे ते कशा प्रकारे मतदार राजाला आवाहन करतात, साथ घालतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. बघूयात पुढची बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत पहिल्यांदाच थेट शिवसेनेवर तिखट शब्दांमध्ये हल्ला चढवलाय. अनेकांना वाटलं होतं युती होणार नाही, मात्र दोघेही सत्ता आणि पैशांसाठी लाचार असल्याचा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलाय. तसंच नोटबंदीनंतर देश कॅशलेस झाला या मोदींच्या वक्तव्याचा देखील
देखील राज ठाकरेंनी जोरदार समाचार घेतलाय. तर आघाडीचे नेते फोडताना कार्ड कसं स्वाईप करता असा सडेतोड सवाल मोदी सरकारसमोर त्यांनी उपस्थित केलाय. ते महाडच्या सभेत बोलत होते. अनेकांना असं वाटलं होतं की नाही, यांची युती आता होणार नाही, कारण खोट्या टरकाळ्या तर तशाच फोडल्या होत्या. मी तेव्हापासून ह्यांना सगळ्यांना सांगत होतो, मी म्हटलं बघा, योग्य वेळेला युती करतील, दोघेही लाचार आहेत. हे सत्तेसाठी आणि पैशासाठी म्हणून हे तुमचा विचार नाही करणार. जिकडे सत्ता, जिकडे पैसा, या गोष्टींसाठी कोण काय बोललंय, तुमच्याशी काय बोलून ठेवलंय, या लोकांना काही देणं घेणं नाही या गोष्टींशी. काय तर म्हणे नोटबंदी आणि या सगळ्या गोष्टीनंतर आम्ही देश म्हणे कॅशलेस करणार. कॅशलेस मग ही जी तुम्ही आता माणसं फोडताय निवडणुकीत, काँग्रेसची, राष्ट्रवादीची, इकडची तिकडची ही जी माणसं फोडतायत, कुठून कार्ड स्वाईप करता? एकदा दाखवा तरी आम्हाला कार्ड स्वाईप कसं करतात आणि कुठे करतात.